रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षाविरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने रायगडमध्ये तिरंगी सामना रंगणार आहे। वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला वंचितने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगलेच तापले। निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले। रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले। यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओवाळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दक्षिण महासचिव सागर भालेराव, उत्तर महासचिव वैभव केदारी, महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग समन्वयक ॲडव्होकेट सचिन गायकवाड, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड आदींसह राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या वतीनं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलात, काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? पहिली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेक म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली। पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल, कारण का माहिती आहे का, कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी, अगदी निसर्ग आहे, खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे, परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे। म्हणूनच की काय, बडोद्यामध्ये, पुण्यामध्ये, सुरतमध्ये आपली लोक तिकडे जातात, परंतु छोटे मोठे धंदे आहेत, छोटे आपल्याकडे असणारे आंब्याच्या बागा आहेत, काजू आहे, याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात। आपल्याकडे मासेमारी आहे, आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे, त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो। अशा अनेक मुद्दे आहेत, परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी। उमेदवार सुनील तटकरे आहेत, अनंत गीते आहेत, सलग 6 वेळा लोकसभेत काम केलंय, काय सांगाल? हे आव्हान वाटतंय का तुम्हाला? तुम्ही निवडणूक लढवता? नाही, मला आव्हान मुळीच वाटत नाही। मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे। कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्री शक्ती ही अफाट असते, स्त्री कधीच हरत नाही, स्त्री आहे म्हणून हे जग आहे। आणि आव्हान अजूनही या कारणासाठी मला वाटतं का आव्हान नाही आहे, मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे, कोणाची मतं घेण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी, अशासाठी नाही आहे। आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल, अंदर की बातें तीन ये मेरे मेरे साथ है। शिवसत्ता टाइम्ससाठी धमशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।